हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। बघा, आपण आज ना रबडी बनवणार आहे ब्रेड पासून। हे रसमलाई। आता हे काय ब्रेड आहे, त्याला भाजायचं नाही, असंच ह्याचे तुकडे करायचे। आपण असे 4 तुकडे करायचे। आणि हो काय दूध घेतले, ह्याच्यामध्ये मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर घालणार आहे रबडीसाठी। आणि परत मध्ये मी मिक्स करायला तो नुसतं एवढ्या एवढ्या दुधामध्ये मिल्क पावडर घालून त्याला मधून लावणार आहे असं। आता मी सुका मेवा पण घेतलाय बघा। हे कस्टर्ड पावडर आहे आणि हे मिल्क पावडर आहे, हे दोन्ही घालून आता मला ना ह्याची रबडी तयार करायची। रबडी म्हणजे बासुंदी। मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर घातले। कस्टर्ड पावडर मागून टाकलं तरी चालते, पण मी विसरून अगोदर टाकले बरं का। थोडंसे शिजत आल्यानंतर जरी टाकलं तरी चालते कस्टर्ड पावडर। कस्टर्ड पावडरचं काय नसतंय, खाली उतरल्यावर बी टाकलं तर चालते, पण मी अगोदरच टाकले। काही चमचा भरून मिल्क पावडर टाकले आणि अर्धा चमचा कस्टर्ड पावडर टाकले। आता हे दूध आहे बरं का, दूध चांगलं जाड आहे, त्याला आता मी चांगलं शिजवून घेते आणि त्याच्यामध्ये 2 चमचे साखर टाकणार आहे। फक्त एक माणसासाठी करायला, आमच्याकडे सगळ्याला उपवास आहे त्यामुळे। आता एवढीच टाकणार आहे, एवढे 2 चमचे साखर टाकणार आहे। तुमच्याकडे जास्त गोड पीठ असेल तर गोडच घ्या, माझ्याकडे जास्तच गोड घेते। 1 कपभर दूध आहे, त्याला 2 चमचे साखर टाकणार आहे। चांगलं उकळल्यानंतर त्याला खाली उतरते आणि एका वाटीमध्ये थोडं हे दूध झालं की हे दूध काढून ह्याच्यामध्ये थोडं मिल्क पावडर टाकून जाड मिल्क पावडरची क्रीम तयार करणार आहे। माझ्याकडे क्रीम नाहीये, जाड मिल्क पावडरचीच क्रीम तयार करणार आहे मी आता। आता हे चांगलं शिजू देते, पण ह्याला हलवावं लागते बरं का सारखं। मिल्क पावडर टाकल्याने मध्ये ते खाली चिटकते। हलवून चांगलं उकळलं की बारीक करायचा गॅस, म्हणजे चिटकत नाही। हे चांगलं उकळेपर्यंत त्याला सारखं ह्याला असं ढवळावं लागते चमच्याने। दुधामध्ये मिक्स करून कस्टर्ड पावडर नंतर सुद्धा टाकली तरी चालते, मी आता टाकून दिलेली आहे विसरून, माझ्या लक्षात राहिलं नाही। आता हे चांगलं शिजू देते, शिजलं की हे जाड पडते। का जाड पडायला सुरू झालं, चांगलं जाड पडायला। आता हे शिजायले उकळलं बरं का। आता ह्याला लहान केले, मोठं बी ठेवलं तर आता चिटकत नाही, फक्त त्याला तर चांगलं हे होऊस तर ह्याला शिजू देते चांगलं। आता ती चांगली जाड झाली बरं का। ह्याच्यामध्ये ना साखर टाकायची। साखर टाकल्यानंतर त्याला आणखीन शिजवावं लागते बघा। 2 चमचे साखर टाकणार, जास्त पण गोड करणार नाही। आणि किती 1 ब्रेडची करायला, मी साधा ब्रेड मागवला होता, तुम्ही मिल्क ब्रेड मागून त्याची करा। मिल्क ब्रेडची पण छान होती, माझ्याकडे साधा ब्रेड शिल्लक होता म्हणून मी त्याची करायची। आता ह्याला चांगलं जाड पडू द्यायचं। आता बघा हे तयार झालं बरं का, जाड दूध तयार झालं इथं। आता मी हे मिल्क पावडरचा क्रीम तयार करायला बरं का। माझ्याकडे क्रीम नाही आहे अजून लावायला त्याला, म्हणून ही क्रीम तयार करायला। त्याला आणखीन थोडं मिल्क पावडर लागेल। मिल्क पावडरचं क्रीम ह्याच्यावर लावायचं, एकावर एक ठेवायचं असं, आणि त्याच्यावरून सुका मेवा आणि दूध टाकायचं। आता हे मिल्क पावडर ठेवता तयार व्हायला हे बस होते। 1 ब्रेडचीच करायची, मला दाखवायला करायला तुम्हाला। माझ्याकडे कोण नाही खाणार, अजून उपवास आहे सगळ्याला, 1 जणच खाणार आहे। आता हे काही क्रीम तयार झालं मिल्क पावडरचं, एकदम क्रीमी टेक्स्चर येते त्याला। माझ्याकडे आणलेलं नाहीये आणि मी क्रीम आणून ठेवत नाही, मी हे मिल्क पावडरचंच क्रीम तयार करते कधी। बघितलं, ह्याच्यामध्ये थोडी साखर टाकायची आता, आणि ते क्रीम तयार करून ठेवायचं आपल्याला। तयार झालं। झटपट करण्यासाठी काय मिल्क पावडरचं क्रीम छान तयार होते। मिल्क पावडरचा खवा सुद्धा खूप छान तयार होते बरं का। 1 वाटी मिल्क पावडरला 1 वाटी दूध टाकायचं आणि ते खवा हलवायचा, तयार झालं बघा।
बघितलं, थोडं जाड भर देते म्हणून गॅस बारीक केलं. स्टीलचं बघू नये ना, जळत आहे. चांगलं शिजायला. जाड पडते. आता हे गार होईल तसं. विलायची. आता ह्याच्यामध्ये ना थोडी विलायची टाकते दोन्हीमध्ये पण मी. त्याच्यात साखर टाकली आणि मिल्क पावडर आणि दूध आहे. हे क्रीम तयार केली. आता ह्याच्यामध्ये ना थोडी चुटकीवर विलायची टाकते ह्या दुधामध्ये पण आणि ह्याच्यामध्ये पण टाकते थोडीशी विलायची, म्हणजे टेस्ट चांगली येते. आता हे बघा, हे दूध तयार झालं. हे क्रीम लावायचं असं. गार झाल्यावर आणखीन जाड होईल. हे क्रीम मधून लावायचं असं. पातळ गरम आहे म्हणून तुम्हाला पातळ वाटायला, जाड होतं हे चांगलं. भरपूर टाकायचं. आता ह्याच्यावर टाकायला एक ब्रेड ह्याच्यावर ठेवायचं. आता हे खाली क्रीम टाकल्याने ब्रेडचे तुकडे हे ह्याच्यावर ठेवायचे. चांगलं भिजवून घ्यायचं क्रीम मध्ये. टाकायचं असं. तुम्ही कोणताही आकार करू शकता. त्रिकोणी आकारात पण केलं तरी जमतंय. आता हे ह्याच्यामध्ये घेते मी दूध. आता ह्याच्यामध्ये क्रीम केलं होतं ना तयार, ते सगळं असं काढून घेते आणि ह्याच्यावर दूध टाकते. दूध टाकायचं असं जाड केलेलं दूध. ब्रेड सगळा भिजू द्यायचा. आता ह्याच्यावर सुका मेवा टाकायचा. आता सर्व करायचं. हे खायला तयार आहे. आपल्याला पाहिजे असेल तर अजून थोडं दूध टाकायचं, पण दूध नाही टाकलं तर चालते, का तर ब्रेड चांगली भिजली. आता माझी जर ही ब्रेडपासून तयार केलेली रसमलाई तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रसमलाई कशी वाटली. धन्यवाद.